अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल, जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल, तर प्लीज व्हिडिओ सुरुवात व्हायच्या आधी सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा, मला सुद्धा प्रोत्साह द्या मी उपाय शोधण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर जे कोणाचे मुलं या मुली आहेत विवाहाचे आणि विवाह जमत नाहीये, तर खूप वय होत आहे आणि तुम्हाला खूप टेन्शनही येत आहे, आईवडिलांना सुद्धा येत आहे, मुलींना सुद्धा येत आहे, तर मुलीचं आणि किंवा मुलाचं लग्न जमत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायलाच पाहिजे। तर मित्रांनो, ज्यांना कुणाला विश्वास आहे त्यांनी हा उपाय करायला पाहिजे आणि ज्यांना विश्वास नाही आहे ह्याच्यामध्ये, तर त्यांनी करायची काही गरजेचं नाही आहे। तर ज्यांना विश्वास आहे त्यांना मी हा उपाय सांगत आहे। तर मित्रांनो, हा उपाय सलग न चुकता 51 दिवस करायचा आहे। न चुकता एक दिवस पण चुकता कामा नये। तर मित्रांनो, केळीच्या 51 झाडाशी 51 दिवस पूजा करायची आहे। आठवण ठेवायचं आहे मित्रांनो, आकडा 51 दिवसाचाच आहे आणि केळीचे झाडं पण 51च राहायला पाहिजे। तर 51 दिवस तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। मुलगा आहे तरी करायचं आहे, लग्नाचा मुलगा आहे तर मुलाला करायला लावायचं आहे, नाही मुलगी आहे लग्नाची तर ती सुद्धा 51 दिवसच करायचं आहे। तर मित्रांनो, हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत आणि सगळ्या झाडांना जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढ्या झाडांना सगळ्यालाच पूजा करायचं आहे आणि 51 दिवस करायचं आहे। करून बघा मित्रांनो, 51 दिवसाच्या आत तुम्हाला सोयरिकी येतील आणि लग्न सुद्धा होईल। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे। तर किती लोकांनी अनुभवलेला आहे उपाय, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे कळकळीनं। जे कोणी म्हणजे बंधू भगिनी आहेत तर त्यासाठी तुम्ही परेशान व्हायची गरज नाही आहे। तर तुम्हाला जे काही मी अनुभवलेले आहेत आणि माझे जे कोणी आत्मीय लोक आहेत त्यांनी अनुभवलेले आहेत, त्यासाठी मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे की तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभव घ्या। तर मित्रांनो, परेशान व्हायची गरज नाही आहे। तर मी तुमच्यासाठी काही छोटे छोटे उपाय नेहमीसाठी आणणारच आहे आणि तुम्ही करून बघत जा। तर मित्रांनो, दुसरा उपाय सुद्धा असा आहे की लग्नाबद्दलच आहे। तर मुलं या मुली दोघांसाठी आहे, पण 3 खारका रात्री उशाला भिजत ठेवायचं आहे। तर मित्रांनो, एक ग्लास किंवा वाटी घ्यायची आहे रात्री झोपतेवेळी आणि 3 खारीक म्हणजे कुठं कुरतडलेलं सुद्धा खारकाला राहायचं नाही आहे, तर अख्खे खारका घ्यायचे आहेत आणि रात्री उशाला ठेवायचं आहे। एक वाटी किंवा एक पाण्याचा ग्लास आणि त्यामध्ये 3 खारका भिजत टाकायचे आहेत आणि रात्रभर ते भिजल्यानंतर व सकाळी त्या उठून तोंड धुवून स्नान करून ते 3 खारीक खायचे आहेत। ज्यांना कुणाचं लग्न व्हायचं आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि त्यांच्याच उशाला ठेवायचा आणि त्यांच्याच हाताने खारका घालायचा आहे, पाणी ठेवायला लावायचं आहे। तर दुसऱ्यांनी जर त्यांनी झोपले तर त्यांच्या उशाला नेऊन ठेवायचं नाही आहे। ज्यांचं लग्न व्हायचं आहे तर त्यांनीच हा उपाय करायचा आहे। पाणीसुद्धा खारीकसुद्धा त्यांनीच ठेवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांनीच ते 3 खारीक खायचे आहेत। तर मित्रांनो, हा सुद्धा उपाय करून बघा। दररोज हा उपाय करायचाच आहे आणि हा उपाय सुद्धा 51 दिवसाचाच आहे। तर 51 दिवस तुम्ही केल्यानंतर ज्या कोणी हा उपाय मुलींनी केल्याने
इच्छित पतिप्राप्ती होते आणि मुलांनी केल्याने इच्छित पत्नीप्राप्ती होते. तर मित्रांनो, तुमचे 51 दिवस व्हायच्या आत तुमचं लग्न फिक्स होणार आहे. तर मित्रांनो, हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या. तर आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.